नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या माहिती आहे की म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि सोडतीमध्ये शेवटचे 2 दिवस बाकी आहेत त्या सोडतीला संपण्यासाठी, अर्ज करण्यासाठी. आणि आतापर्यंत आपण बऱ्याच स्कीमचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्येच आता सर्वात शेवटी आपण टॉप स्कीमचे व्हिडिओ घेऊन आलो. सर्वात शेवटी काय घेऊन आलेलो आहे ते तुम्हाला सांगितलं होतं की बरेच लोक फक्त इथेच अर्ज करतात आणि बाकीच्या स्कीम्स बद्दल ते अर्ज नाही करत. सो त्यासाठी सर्वात शेवटी घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्ही बाकीच्या गोष्टींबद्दल स्वतः स्टडी कराल, कारण की प्रत्येकाचे टॉप लोकेशन्स टॉप स्कीम्स असेल त्या वेगवेगळ्या असू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्यामुळे ब्लाइंडली अर्ज करू नका आणि मी तरी रिकमेंड करेल की मी जे टॉप 5 सांगतो तर त्यांना सोडून अर्ज करा जर तुम्हाला खरंच घर हवं असेल तर, कारण की इथे फार जास्त अर्ज येतात. जे काही चांगले चांगले स्कीम्स असतात तिथे जास्त अर्ज येतात, लागण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे तुम्ही परत निराश व्हाल की सर मी अर्ज केले तुम्ही सांगितलेल्या 5-10 स्कीम्सला आणि कुठेच लागला नाहीये. सो असं होऊ शकतं, कारण की इथे अर्ज जास्त येणार आणि संख्या इथे कमी असते घरांची. त्यामुळे हे सर्व सोडून अर्ज करा. आणि यापूर्वी आपण पुणे हद्दीतील जे काही टॉप 5 स्कीमचे लोकेशन्स बघितले त्यामध्ये बऱ्याच अशा स्कीम्स होते की ज्यांचे की सेपरेट सेपरेट बिल्डिंग मध्ये होते, जे की मला माझा पर्सनल प्रेफरन्स नसेल. सेपरेट बिल्डिंग असेल तर, कारण की सेपरेट बिल्डिंग असेल तर बऱ्याच गोष्टी असू शकतात. कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये बिल्डर थोडाफार कमी जास्तपणा करतो. परत काही इश्यूज येतील नंतर बिल्डिंगमध्ये, कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये किंवा मग बाकीचे रेग्युलर तुमचे इश्यूज येतील तर त्यांना पण बिल्डर जास्त सहकार्य करणार नाही, असं पण बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेफरन्स द्या की कॉमन बिल्डिंगमध्ये घरं असायला पाहिजेत. तर अशा स्कीम्सला तुम्ही अर्ज करा. त्याचे बरेच बेनिफिट येतं. अ, जसं की जे काही तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले तर ते पॉझिटिव्ह मध्ये येतात, कारण की बाकीचे प्रायव्हेट लोकांची घरे सुद्धा असतात त्या बिल्डिंगमध्ये. सो बाकीचे प्रॉब्लेम्स ते बिल्डरला सॉल्व्ह करावे लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की बिल्डर प्रायव्हेट लोकांचे सुद्धा सॉल्व्ह करत नाही. तर तुम्ही विचार करा, जर सेपरेट असेल म्हाडाची बिल्डिंग असेल तर तिथले इश्यूज सॉल्व्ह करायला त्यांना किती वेळ लागू शकतो किंवा सॉल्व्ह करतीलच याच्यातला हे पण एक प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्रेफरन्स द्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की पिंपरी चिंचवड हद्दीमधील जी काही चांगली घरं येतात ती. याचाच अर्थ असा नाही की हे जे मी तुम्हाला 5 दाखवतो एवढीच 5 असतील, या व्यतिरिक्त सुद्धा चांगली घरं येतात, बट मी त्यातल्या त्यात 5 घरं निवडलेली आहेत. तर ते आपण बघूयात. आणि विशेष बाब म्हणजे सर्व जे काही 5 निवडलेले आहेत ते सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहेत. सो जो की माझा पहिला प्रेफरन्स असेल. सो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी नेहमीचाच प्रश्न, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला बरेच इन्फॉर्मेशन भेटते, स्कीम्स बद्दलची असेल किंवा बाकीची असेल. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती तुम्हाला अपडेट्स भेटत राहतात सारखेच. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपल्या आजूबाजूच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत सुद्धा सर्व गोष्टी तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा, टेलिग्राम चॅनल शेअर करा. सो क्रायटेरिया सेमच आहे. लोकेशन, पोझिशन, कॉन्फिगरेशन, कुठले कुठले प्रेफरन्स असेल. चांगल्या लोकेशनला पोझिशन जवळपास 2 ते 3 वर्षामध्ये असेल. जास्त लेट पोझिशन असेल तर ते आपण कन्सिडर नाही करत. कॉन्फिगरेशन 2 BHK प्रेफर आहेत, बट 1 BHK पण असू शकतात जर बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या असतील तर. बाल्कनी अर्थातच पुण्यामध्ये तरी बाल्कनी ला प्रेफरन्स असतोच, विदाउट बाल्कनी मी इन्क्लूड करणार नाही. आणि बिल्डिंग टाईप अगेन कॉमन बिल्डिंगला प्रेफरन्स आहे. सो नंबर 5, जे नंबर 5ला मी स्कीम पकडलेली आहे ती म्हणजेच मिलेनियम तातवडे येथील स्कीम आहे. इथे 1 आणि 2 BHK दोन्ही टाईपचे स्कीम्स फ्लॅट्स आहेत. तर इथे म्हाडा सोडतीमधील तुम्हाला 2 BHK, सर्वात मोठ्या कार्पेटचे 2 BHK जवळपास 60 स्क्वेअर मीटर म्हणजे 650च्या घरामध्ये, जे की प्रायव्हेट बिल्डरचे 2 BHK असतात त्या रेंजमध्ये तुम्हाला इथे 2 BHK भेटतील, कारण की हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत आणि विथ बाल्कनी आहेत. सर्व दृष्टीने चांगलं आहे. फक्त त्याच्यामुळे हे सर्वात जास्त बिगेस्ट आहे, म्हणजे त्यांची कार्पेट एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे प्राइस सुद्धा त्यांची जास्त आहे. सो 35 लाखापर्यंत सुद्धा 2 BHK इथे तुम्हाला बघायला भेटतील. 35 लाख प्लस ऍडिशनल चार्जेस पकडून 40 ते 45, आणि प्लस तुम्ही जर सोबतच कार पार्किंग घेतलं तर 50च्या घरामध्ये तुम्हाला ते टोटल कॉस्ट जाऊ शकते. त्यामुळे हा 5 नंबरला ठेवलेला आहे की टोटल कॉस्ट तुमची जास्त इथे जाऊ शकते. सो ज्यांचं ज्यांचं बजेट 30 लाखापर्यंत आहे, 35 लाखापर्यंत आहे, त्यांनी इथे अर्ज करू नका. त्यांनी बाकीच्या स्कीम्सला अर्ज करावा. पण ज्यांचं बजेट 40-45 लाखापर्यंत आहे ते इथे विचार करू शकतात. त्यानंतर नंबर 4ला जी स्कीम मी पकडलेली आहे ती आता सर्व जवळपास स्कीम्स बाकीच्या वाकडच्याच आहेत, कारण की
बाकीच्या स्कीम्स चांगल्या आहेत बट लोकेशनमुळे आपण सर्व बाकीच्या ज्या काही 4 स्कीम्स आहेत त्या वाकडच्या पकडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जी 5 नंबरची दाखवली त्या व्यतिरिक्त तुम्ही तातावळीच्या बाकीच्या स्कीम्स असतील, पुनावळीच्या स्कीम्स असतील किंवा इनफॅक्ट रावेतच्या पण स्कीम्स तुम्ही कन्सिडर करू शकता 2 BHK विथ बाल्कनी आणि कॉमन बिल्डिंग मध्ये असतील तर. त्यानंतर जी काही 4 नंबरची स्कीम आहे ती म्हणजे 914 MJ ओपेरा. इथे पण कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स असतील आणि लवकरच पोझिशन तुम्हाला भेटेल अशा टाईपचे इथे फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर नंबर 3 ला जी स्कीम आहे ती म्हणजेच कुबेर अँटोनिया. यामध्ये तुम्ही बघू शकता इथे कमर्शियलच्या वरती तुम्हाला माडाचे फ्लॅट्स दिलेले आहेत बट ही सर्व कनेक्टेड येतं. फक्त अम्युनिटीज वगैरे ऍक्सेस भेटेल का नाही भेटेल ही एक बाब असेल बट त्या व्यतिरिक्त तुमचं सर्व सेमच असेल. यांना पण सुद्धा बाल्कनी आहे आणि लोकेशन सुद्धा चांगलं आहे या स्कीमचं. त्यानंतर नंबर 2 ला जी स्कीम येते ती स्कीम म्हणजे टॉप टावर्स. आता या सर्व 5 मध्ये ही एकच स्कीम आहे ज्यामध्ये की 1 BHK आहे आणि ही याचं लोकेशन तुम्हाला माहितीच असेल. खूप प्राईम लोकेशन आहे वाकड मधलं. जसं की सांगितलं होतं फिनिक्स मॉल आणि सयाजी हॉटेलच्या दोघांच्या मधोमध हा प्रोजेक्ट आहे आणि ऑलमोस्ट रेडी पोझिशन आहे म्हणजे निअरिंग पोझिशन आहे. फक्त 1 BHK आहे बट कॉमन बिल्डिंग मध्येच फ्लॅट असतील, 1 BHK फ्लॅट्स असतील, खूप चांगले लोकेशन आहे त्यामुळे आम्ही 2 नंबरला ठेवलेला आहे प्रोजेक्ट. फक्त 1 BHK मुळे 2 नंबरला, नाही तर हा 1 नंबरला पण आला असता. आता तुम्ही या सर्व जे काही मी स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे सर्व डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही जर बघितले नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. त्यानंतर नंबर 1ला अर्थातच आता तुम्हाला कल्पना आलीच असेल नंबर 1ला कुठला मी प्रोजेक्ट पकडलेला आहे. वाकडमधलाच आहे तो म्हणजेच याश्विन अर्बो सेंट्रो. हा का पकडलेला आहे? अर्थातच लोकेशन सर्व चांगलं आहे, बिल्डर चांगला आहे, कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत विथ बाल्कनी आहेत आणि 2 BHK आहेत. सो हे सर्व सर्व गोष्टी जे टिक मार्क मी जे सुरुवातीला सांगितलं सर्व गोष्टी टिक मार्क करतं. पोझिशन पण तुम्हाला लवकरच भेटेल. सो सर्व गोष्टी दृष्टीने हा प्रोजेक्ट प्रकल्प एकदम चांगला आहे. त्यामुळे इथे खूप सर्वात जास्त अर्ज सुद्धा येऊ शकतात. इनफॅक्ट पुणे मधला सर्वात चांगला प्रोजेक्ट माझ्या दृष्टीने तरी मी यशविन अर्बो सेंट्रोला बोलेल. बाकीचे लोकेशन जरी चांगले असतील किंवा बाकीचे काही असेल तरी तुम्हाला कॉमन बिल्डिंग मध्ये चांगल्या बिल्डर कडनं विथ बाल्कनी 2 BHK भेटतायत ही सर्वात मोठी बाब आहे. त्यामुळे हा 1 नंबरचा पुण्यामधला तरी पुणे PCMC दोन्ही मिळून 1 नंबरचा फ्लॅट किंवा स्कीम मी या प्रोजेक्टला देईल. याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असेल, क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.